हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण जो राज्यशास्त्र आहे, राज्यशास्त्राचा तुमचा जो 3 नंबरचा चॅप्टर आहे, राजकीय पक्ष, तो चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. पहा, तर इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करू शकता किंवा इन्स्टॉल करू शकता आणि तिथं काही नोट्स असतील किंवा टेस्ट सिरीज वगैरे असेल तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा हा घेऊ शकता. तर राजकीय पक्ष हा धडा आहे तो आपण पाहणार आहोत. तर नेमकं राजकीय पक्ष म्हणजे काय? तर याची जर व्याख्या जर आपण पाहिली तर राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत ते सहभागी होतात, तर अशा संघटनांना राजकीय पक्ष म्हटलं जातं. पहा, याचं उद्दिष्ट जर पाहिलं तर राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी किंवा त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं एक सरकार स्थापन करण्यासाठी जो लोकांचा गट होतो, ओके, तेव्हा ते स्थापन करण्याचा लोकांचा गट. आता ह्याचं जर महत्त्व पाहिलं तर राजकीय पक्ष हा सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा हा मानला जातो. पहा, आता राजकीय पक्षांची जर वैशिष्ट्य पाहिली तर एकतर आहे सत्ता मिळवणं. तर निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा एक मुख्य असा हेतू आहे राजकीय पक्षांचा. विचारसरणीचा आधारमध्ये प्रत्येक पक्ष एका विशिष्ट विचारसरणीचा आणि धोरणांचा पुरस्कार करत असतो. पहा, पक्ष कार्यक्रम जर म्हटलं तर विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणजे पक्ष विशिष्ट कार्यक्रम निश्चित करतात. सरकार स्थापन करणे हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे की बहुमत मिळवणारा जो पक्ष आहे तो सरकार स्थापन करतो. तर इतर जे विरोधी पक्ष आहे ते त्यांचं म्हणजे विरोध करण्यासाठीच ते काम करतात. शासन आणि जनता यामधील दुवा तर जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणं हे एक राजकीय पक्षांचं ठळक असं वैशिष्ट्य आहे. आता राजकीय पक्षांची विचारसरणीमध्ये जर पाहिलं, विचारसरणीचा आधार जर पाहिला, प्रत्येक राजकीय पक्ष विशिष्ट धोरणाचा आणि विचारांचा पुरस्कार करतो. सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक निश्चित भूमिका असते. त्यातूनच आपल्याला पक्षाची विचारसरणी ही दिसून येते. जनाधार म्हणजे ज्या लोकांना एखाद्या पक्षाची विचारसरणी योग्य वाटेल, ओके, ते त्या पक्षाला पाठिंबा देतात. त्या पक्षाला मिळवणाऱ्या त्या लोकांच्या पाठिंब्यालाच म्हणतो आपण जनाधिकार म्हणजे जनाधार म्हणजे लोकांचा त्यांना पाठिंबा भेटला. आता आधुनिक काळातील बदल जर आपण पाहिले तर सध्याच्या काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसू लागली आहे. त्यामुळं पक्षामध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं आता खूप कठीण असं झालेलं आहे, कारण सगळेच राजकीय पक्ष एकाच ह्याच्याने विचार हे करू लागलेले आहेत. आता एक प्रश्न आहे, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात त्या संघटनांना आपण काय म्हणतो? तर सामाजिक संस्था म्हणतो, राजकीय पक्ष म्हणतो, स्वयंसेवी संस्था म्हणतो की कामगार संघटना म्हणतो? याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्या. आता पक्षाचं कार्यक्रम निश्चितीमध्ये काय असेल? प्रत्येक राजकीय पक्ष आपली विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यावर काही आधारित विशिष्ट कार्यक्रम करतात. तर सत्तेत असताना निवडणुकीत विजय मिळवून सत्ता प्राप्त झाली की पक्ष त्या कार्यक्रमांची आणि धोरणांची अंमलबजावणी करते की जे आपण निवडून आलोय, आता आपण काय काय करायचं लोकांसाठी हे त्यांनी धोरण म्हणजे ते चालवतात किंवा ते त्याची अंमलबजावणी करतात. विरोधी पक्षात असताना सत्ता मिळाली नाही तरी आपल्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष सतत करत असतात. पहा, याचा उद्देश जर आपण पाहिला तर जनतेच्या समस्या सोडवणं आणि देशाच्या विकासासाठी स्वतःची कार्यपद्धत राबवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो. आता नेक्स्ट जर आपण पाहिलं सरकार स्थापन करणं, तर निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष सरकार स्थापन करतो आणि देशाचा राज्यकारभार चालवतो. पहा, आता यामध्ये सत्तारूढ पक्ष जर आपण पाहिला तर ज्या पक्षाच्या हातात सत्ता असते त्यांना सत्तारूढ पक्ष किंवा शासकीय पक्ष म्हणतो की ज्याच्या हातात सत्ता आहे. विरोधी पक्ष अपोजिट पार्टी ज्या पक्षांना निवडणुकीत बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून काम करतं. विरोधी पक्षाचं कार्य काय? सरकारकडून अंकुश ठेवणं, सरकारांच्या चुकीच्या धोरणावर विरोध करणं आणि जनतेचे प्रश्न मांडणं आणि विरोधी पक्षाची महत्वाची कामे ही असतात. पहा, आता शासन आणि जनता याच्यातील दुवा जर पाहिलं तर दुवा म्हणून भूमिका म्हणजे राजकीय पक्ष हे सरकार आणि सामान्य जनता यामध्ये एक पुलासारखं काम करतं.
म्हणजे जे जनतेला पाहिजे ते सरकारपर्यंत पोहोचवणं. जनतेकडून शासनाकडे म्हणजे जनतेच्या मागण्या, त्यांच्या समस्या, त्यांची काही गराणी ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? राजकीय पक्ष करतं. ओके. तर यामध्ये अजून शासन आपल्या विविध योजना आखतात किंवा नवीन धोरणे किंवा कार्यक्रम आखतात. तर ते शासनाकडून पर्यंत जाणं, ते पक्षामार्फतच जनतेपर्यंत पोहोचवलं जातं. डायरेक्ट शासन नाही पोहोचवत जनतेसमोर. तर यावर म्हणजे त्यावर लोकांचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न असतो. आता लोकशाहीचे बळकटीकरणमध्ये जर पाहिलं तर या संवादात शासन आणि जनता यांच्यात जवळीक निर्माण होऊन लोकशाही अधिकाधिक मजबूत ही होते पहा. आता भारतातील पक्ष पद्धतीचं जे स्वरूप कसं आहे किंवा बदलतं स्वरूप जर पाहिलं, एक प्रबळ पक्ष पद्धती 47 ते 77 तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एकमेव प्रबळ असा पक्ष होता पहा. केंद्र आणि बहुतांश राज्यामध्ये काँग्रेसचे बहुमत होते. भारताच्या राजकारणावर या पक्षाची पकड होती. ओके. त्यामुळे तो त्या काळातील एक प्रबळ असा पक्ष होता, स्ट्रॉंग असा पक्ष होता. तर 1977च्या अहवालमध्ये 1977 मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं आणि विविध काँग्रेसेतर जे पक्ष होते ते एकत्र आले आणि त्यामुळे ते राजकारणात अजून स्पर्धा वाढली पहा. नंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्याकडे गेल्या वर्षीच्या बॅच मधले मुलं आहेत पहा. त्यांनी आमच्याकडून शिकून असं खूप छान असा रिझल्ट घेतलेला आहे त्यांनी. त्यामध्ये गुंजन व्यास आहे, त्यांनी 100% स्कोर केलेला आहे तिने. व्यंकटेश आहे तो सेमी इंग्लिशचा, त्याने 100% स्कोर केलेला आहे. तर 127 विद्यार्थी 90% प्लस होते. 203 विद्यार्थी जे आहेत ते 85% प्लस होते. 31 विद्यार्थी जे होते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर होते. आणि नेक्स्ट नक्कीच तुम्ही असणार याची आम्हाला खात्री आहे. ही आमची टीचरची सुपर अशी टीम आहे. ज्यांचं सेमी इंग्लिश आहे त्यांना सेमी इंग्लिशचे पूर्ण विषय शिकवले जातात. ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांना इंग्लिश मीडियमचे सगळे विषय हे आमच्या बॅचमध्ये होतात पहा. तर बॅचमध्ये तुम्हाला नेमकं काय भेटेल तर लाईव्ह क्लास असेल ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक. सिलेबस पूर्ण आम्ही कंप्लीट करून देतो. तुम्ही मोबाईल असेल, PC असेल, अँड्रॉइड असेल, iOS कशाने पण हे म्हणजे क्लासेस जॉईन करू शकता. रेकॉर्डिंग ऑफ ईच अँड एव्हरी क्लास, तुम्हाला सगळ्या क्लासचे रेकॉर्डिंग अवेलेबल राहतील. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन होतो प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर. लाईव्ह रिव्हिजन होते एक्झामच्या आधी. पर्सनल मेंटॉरशिप तुम्हाला भेटते पहा. प्रत्येक टीचरचा तुम्हाला पर्सनली नंबर दिला जातो आणि तुम्ही तुमचे डाऊट्स तिथं क्लिअर करू शकता. नंतर टेस्ट सिरीज होते, ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट. आम्ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ही चेक वगैरे करून देतो. आता तुम्हाला जर काही बॅच रिलेटेड विचारायचं असेल तर या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता पक्ष पद्धतीचे प्रकारमध्ये जर आपण पाहिलं तर एक पक्ष पद्धत असते, द्विपक्ष पद्धत असते आणि बहुपक्ष पद्धत असते पहा. तर भारतात आणि जगभरात प्रामुख्याने 3 प्रकारच्या पक्ष पद्धती आहेत. तर एक पक्षमध्ये वन पार्टी सिस्टीम मध्ये जेव्हा एकाच राजकीय पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता असते त्याला आपण म्हणजे तिला कोणतंच पक्ष राजकारणात प्रभावी नसतं त्याच्या व्यतिरिक्त, तेव्हा त्या पक्षाला एकपक्ष पद्धत म्हणू. द्विपक्षमध्ये 2 पार्टी सिस्टीम मध्ये जेव्हा राजकारणात 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात, ते आलटून पलटून ते 2च पक्षांच्या हाती सत्ता जाते, ते द्विपक्ष पद्धत झाली. आणि बहुपक्ष पद्धत म्हणजे मल्टी पार्टी सिस्टीम, जेव्हा अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, तो झाला बहुपक्ष पद्धत. म्हणून अशा काही 3 पद्धती आहेत पक्ष पद्धती. तर एक पक्ष, द्विपक्ष आणि बहुपक्ष पद्धत. तर एक पक्ष पद्धत ही चीनमध्ये आहे पहा, कम्युनिस्ट पक्ष, फक्त तिथं तीच म्हणजे तोच पक्ष चालतो. द्विपक्ष पद्धत अमेरिकामध्ये आहे की डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे आलटून पालटून यांच्याकडे सत्ता जाते. आणि आपला भारत एक आहे तो बहुपक्ष पद्धतीतून आहे. ओके. तर आता आघाडी सरकारचं उदय जर पाहिला आपण 1989 नंतर, 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकाच पक्षाचं वर्चस्व असणं संपुष्टात आलं, म्हणजे जवळजवळ संपलं गेलं. सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आता भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि दोन्ही पक्षांनी आघाडी सरकारचा यशस्वी एक प्रयोग केला. नंतर थर्ड मध्ये जर पाहिलं राजकीय स्थैर्यामध्ये आघाडी सरकारमुळे अस्थिरता निर्माण होते. हा समज भारतीय पक्ष पद्धतीने खोटा ठरवला.
तर आता आघाडीचं शासन ही एक बाब भारतीय राजकीय व्यवस्थेत पूर्णपणे स्थिरावलेली आहे. तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही आमचा ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये जायचं आहे, फ्री कंटेंटमध्ये, नंतर 10th महाराष्ट्र बोर्ड आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे काही फोल्डर दिसतील तर तिथून तुम्ही आमच्या नोट्स ह्या घेऊ शकता. आता राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष आपण थोडक्यात पाहूयात, की राजकीय पक्षांना मान्यता मिळण्यासाठी काय काय निकष लागतं किंवा काय काय अटी लागतात. तर निवडणूक आयोग एखाद्या पक्षाला स्वतःच्या कामगिरीनुसार राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देते. तर राष्ट्रीय पक्षासाठी, नॅशनल पार्टीसाठी काय निकष आहेत, तर 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील ज्या झालेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये 6% वैध मते मिळवणं आवश्यक आहे, तेव्हा त्यांना राष्ट्रीय पक्ष मिळतो. किंवा कोणत्याही राज्यातून किंवा राज्यांमधून 4 तरी त्यांचे सदस्य लोकसभेवर निवडून येणं आवश्यक आहे पहा, तर त्यांना तो राजकीय पक्षाचं हे भेटतं. एकूण लोकसभा मतदारसंघापैकी किमान 2% मतदारसंघातून किंवा किमान 3 राज्यांमधून पण उमेदवार निवडून येणं आवश्यक आहे. ओके, तर अशा काही आहे. आणि प्रादेशिक पक्षासाठी काय निकष आहे, तर लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, जी मागं निवडणूक झाली आहे त्यामध्ये किमान 6% मत मिळवणं आवश्यक, किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणं आवश्यक, तेव्हा त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणून दिलं जातं पहा. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आपण पाहू, याची स्थापना झालेली आहे 1885 साली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. सुरुवातीचं स्वरूप असं होतं की स्थापनेच्या वेळी ही एक सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक चळवळ होती, ज्यामध्ये विविध विचारसरणीचं गट एकत्रित आलं होतं. नंतर स्वातंत्र्योत्तर काळ जर पाहिला तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेस हे एक सर्वात प्रभावी असं पक्ष म्हणून आकारास आलं पहा. आता एक प्रश्न आहे, भारतात सध्या डॉट डॉट पद्धत अस्तित्वात आहे, एक पक्ष, द्विपक्ष, बहुपक्ष किंवा हुकुमशाही, याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्या. आता प्रमुख धोरण जे होतं त्या काँग्रेस पक्षाचं, तर धर्मनिरपेक्षता, सर्व धर्मांना समान वागणूक देणं, समाजाच्या सर्व स्तरांचा विकास साधणं, दुबळ्या घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क व्यापक करणं म्हणजे समान हक्क, आणि विचारसरणी म्हणजे लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता या तत्वांवर पक्षाचा विश्वास होता पहा. आता भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये याची जर स्थापना आपण पाहिली तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली 1925 साली आणि हा भारतातील एक अत्यंत जुना असा पक्ष आहे. यांची विचारसरणी काय होती, हा पक्ष मार्क्सवादीच्या विचारसरणीवर आधारलेला होता आणि यांचं उद्दिष्ट होतं मजूर आहेत, शेतकरी आहे, जो शेतकरी वर्ग आहे, कामगारांच्या हितासाठी काम करणं, ओके, आणि भांडवलशाहीला विरोध करणं, हे या पक्षाचं मुख्य असं धोरण होतं पहा. मग नंतर एक 64 मध्ये फूट झाली, ओके, तर 1960च्या दशकात चीन आणि सोव्हिएत युनियन यापैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून पक्षामध्ये एक वैचारिक मतभिन्नता झाली, त्यामुळे हे पक्ष फुटलं. त्यामुळे 64 मध्ये पक्षात फूट पडली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा नवीन पक्ष हा स्थापन झाला पहा. नंतर भारतीय जनता पक्ष जर आपण पाहिला, याचं जर पार्श्वभूमी पाहिलं तर भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला आणि 77 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात हा पक्ष विलीन झाला, ओके, एकत्र आला. स्थापना जर पाहिली, जनता पक्षाचं स्वरूप फार काळ टिकलं नाही, तर 1980 मध्ये मतदारसंघाच्या नेत्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्ष या नावाने एक नवीनच पक्ष स्थापन केला पहा. विचारसरणी आणि भूमिका जर यांची पाहिली तर प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची एक ठाम भूमिका होती किंवा आहे आणि हा पक्ष प्रामुख्याने आर्थिक सुधारणावर जास्त भर देतो पहा. महत्व जर पाहिलं तर हा सध्या राष्ट्रीय स्तरावरील एक अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी राजकीय पक्ष आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष जर पाहिला तर मार्क्सवादी प्रमुख विचारसरणी, हा पक्ष समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या तिन्ही तत्वांचा पुरस्कार करतो. मग साम्राज्यवादास त्यांनी विरोध केलेला आहे. साम्राज्यवादी धोरणांना या पक्षाचा तीव्र असा एक विरोध आहे पहा. प्रमुख धोरण मध्ये सेम कामगार, शेतकरी, शेतमजूर यांचं हितसंबंधाची जपवणूक करणं हे या पक्षाचं मेन उद्दिष्ट आहे, ओके. आणि स्थापना झाली 64 मध्ये, जे
फूट होऊन जी झाली तरी 64 मध्ये याची स्थापना झाली. ओके. नंतर एक प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 85 मध्ये, 1905 मध्ये, 1919 मध्ये की 1947 मध्ये? तरी तुम्ही मला आन्सर कमेंटमध्ये द्या. आता नंतरचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. ह्याची स्थापना झाली की 84 मध्ये. नंतर त्याची विचारसरणी होती की बहुजन समाज आहे, समाज पक्ष तो समाजवादी विचारसरणीचा आहे. ह्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे बहुजनांचं हित, हे या पक्षांचं मुख्य उद्दिष्ट आहे. बहुजन समाजाला संघटित करून त्यांना सत्ता मिळवून देणं, हे बहुजन समाज पक्षाचं उद्दिष्ट आहे. तर बहुजन या शब्दाचा अर्थ पाहिला तर या पक्षात खालील गटांचा समावेश होतो. एकतर दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय, ओबीसी वगैरे यांचा यामध्ये समावेश होतो. धार्मिक अल्पसंख्याक नेतृत्वामध्ये कांशीराम यांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे. पहा, नंतरचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, याची स्थापना झाली 99 मध्ये, 1999 मध्ये. ओके. तर याचं मूल्य आहे लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर आधारित हा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि याचा इतिहास जर पाहिला 99 ते 14 पर्यंत, म्हणजे 1999 ते 2014 पर्यंत प्रदीर्घ काळ हा पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस सोबत आघाडीवर होता, सत्तेत होता. तसंच केंद्र सरकारमध्ये हा पक्ष दीर्घकाळ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा भाग बनला. पहा, आता प्रादेशिकता आणि प्रादेशिक पक्षाचा उदय, विविधतामध्ये पाहूयात. भारत भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता हे भारतात आहे. प्रत्येक प्रदेशाची आपली एक स्वतंत्र भाषा आणि परंपरा आहे, हे तुम्हाला माहित आहे. तर प्रादेशिकतेची भावना यातूनच होते की आपली भाषा, आपला प्रदेश याविषयी निर्माण झालेलं प्रेम किंवा आत्मीयता, म्हणजेच त्यामुळं प्रादेशिकता आकारास येते की माझाच प्रदेश किंवा माझीच भाषा चांगली वगैरे असं. तर प्रादेशिक अस्मितामध्ये आपल्या देशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामग्री असेल, रोजगाराच्या संधी असेल, या सगळं हक्क त्यांना भेटावं, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता ही प्रबळ होते. पहा, आता प्रादेशिक पक्षाची निर्मिती जेव्हा भाषिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक अस्मिता संघटित होतात तेव्हा त्यातून प्रादेशिक पक्ष अस्तित्वात येतो. मुख्य हेतू म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणं आणि प्रदेशाच्या विकासाला प्राधान्य देणं, हा या पक्षाचा आणि संघटनेचा मुख्य हेतू आहे. आता प्रादेशिक पक्षांची भूमिका काय आहे तर स्थानिक प्रश्नांना प्राधान्य. प्रादेशिक पक्ष स्थानिक समस्यांना राज्य आणि केंद्र पातळीवर मांडतात. अधिकारांची मागणीमध्ये आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी राज्याला अधिक अधिकार मिळावेत अशी याची भूमिका आहे. संघराज्य व्यवस्थेत सहभागामध्ये सुरुवातीला फुटीरतेची मागणी करणारे अनेक प्रादेशिक पक्ष आता मुख्य प्रवाहात आलेत असून त्या भारताच्या संघराज्य व्यवस्थेत त्यांनी महत्वाची अशी भूमिका बजावली आहे. पहा, आता प्रादेशिक पक्षाची जर व्याख्या पाहिली तर विशिष्ट प्रदेशाचा वेगळेपणाचा अभिमान बाळगवणारं आणि प्रदेशाचा विकास व्हावा म्हणून सत्तेमध्ये उतरणारं राजकीय गट म्हणजे प्रादेशिक पक्ष. मर्यादित प्रभाव म्हणजे या पक्षांचा प्रभाव प्रामुख्याने त्यांच्या संबंधित प्रदेशापुरता किंवा आपण राज्यापुरता म्हणू तेवढाच मर्यादित असतो, त्यांच्या राज्यापुरता. राजकीय भूमिका जर पाहिली, जरी हे पक्ष प्रादेशिक असले तरी आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात, हे नक्की. प्राधान्यामध्ये प्रादेशिक पक्ष नेहमी प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास, आपली भाषा, आपली संस्कृती, जसं की कोणतं स्टेट, महाराष्ट्र असेल वगैरे कोणते, तर त्यातली भाषा, त्यातली संस्कृती हे त्यांच्या राजकारणाचं मुख्य केंद्र हे आहे. पहा, आता भारतातील प्रादेशिक पक्षांचं बदलतं स्वरूप, स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत प्रादेशिक पक्षांच्या भूमिकात काय बदल आहे ते पाहू. तर एक आहे म्हणजे फुटीरतेचा टप्पा. तर सुरुवातीला काही प्रादेशिक अस्मितांमधून फुटीर चळवळ निर्माण झाली. पहा, संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याची मागणी केली गेली, म्हणजे उदाहरणार्थ स्वतंत्र खलिस्तान किंवा द्रविड स्थान. पंजाब, तमिळनाडू, जम्मू काश्मीर मधील पक्षामध्ये पण असा एक कल काही आपल्याला दिसून आला. आता स्वायत्तेची मागणी म्हणजे 1990 नंतर हळूहळू फुटीरतेची मागणी मागं गेली आणि अधिक स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्यता मिळावं म्हणून प्रयत्न चालू झालं. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होता. सत्तेत सहभागी भूमिका म्हणजे आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी राज्यासोबत
केंद्रातही सत्ता मिळावी अशी भूमिका पक्ष हा घेऊ लागला. उदाहरणार्थ शिवसेना आहे, तेलुगू आहे आणि देसम. आता मुख्य प्रवाहात आगमन म्हणजे ईशान्य भारत आहे. तर ईशान्य भारतातील पक्षांनीही फुटीरतेच्या मागण्या सोडून स्वायत्तेची म्हणजे स्वतंत्रतेची मागणी केली आणि ते टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले. आता एक प्रश्न आहे, 1980 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाचं ध्येय प्राचीन भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे जतन करणं हे आहे. डॉट डॉट. तर भारतीय जनता पक्षाचा आहे, बहुजन समाज पक्षाचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे की कम्युनिस्ट पक्षाचा आहे, ह्याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्या. आता निष्कर्ष जर पाहिला, भारतातील प्रादेशिक पक्षाचा प्रवास हा फुटीरता, नंतर स्वतंत्रता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे हे असं आहे. आज आघाडीच्या शासनामुळे राष्ट्रीय राजकारणात या पक्षांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो. आता हे काही प्रादेशिक पक्ष आहेत, तर त्यामध्ये शिवसेना आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 1966 मध्ये याची स्थापना झाली. मराठी माणसांच्या हक्काची जपवणूक आणि मराठी भाषेचं संवर्धन, परप्रांतीयांना विरोध. आता 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्र सत्तेवर आला. तर 14च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपासोबत तो सत्तेत सहभागी झाला. नंतर आहे शिरोमणी अकाली दल, पंजाबमधील महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. 1920 मध्ये याची स्थापना झाली. धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं आणि पंजाबमध्ये हा पक्ष अनेक वर्ष सत्तेवर होता. पहा, आता जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. 1932 साली स्थापना झाली आहे. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करतो आणि स्वायत्तता जपण्यासाठी हा पक्ष प्रयत्नशील आहे. आता आसाम गण परिषद जर पाहिलं, सरकारबरोबर वाटाघाटीतून म्हणजे चर्चेतून 1985 मध्ये आसाम करार झाला आणि 85 मध्ये या पक्षाची स्थापना झाली. निर्वासितांची प्रश्न सोडवणं, आसामच्या सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक वेगळंपण जपणं आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे किंवा ध्येय आहे. गेली अनेक वर्ष आसाममध्ये हा सत्ताधारी पक्ष आहे. आता द्रविड मुन्नेत्र कळघम, तर 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झालं. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन झाला. त्यातून बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना झाली किंवा 1972 मध्ये स्थापना केली. तमिळ अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न आणि केंद्राच्या आघाडीतही काही काळ ते सहभागी होते. सर्व स्तरांवरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा भेटला आणि सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना ह्या राबवल्या गेल्या. आता एक प्रश्न आहे, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर डॉट डॉट या राजकीय पक्षात झालं. शिवसेना, द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे DMK, अकाली दल आणि तृणमूल काँग्रेस. तर ह्याचा आन्सर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता लोकशाहीचा आधारस्तंभ राजकीय पक्ष हे लोकशाही महत्वाचे अंग आहेत. पक्षाशिवाय लोकशाही निवडणुका आणि शासन प्रक्रिया पूर्ण होत नाही. आपण याच्या आधीच्या धड्यात पण पाहिलं. प्रतिनिधित्वाचे साधन म्हणजे सामान्य जनतेच्या आकांक्षा, मागण्या राजकीय पक्षामार्फतच संसदेत किंवा विधानसभेत प्रतिनिधित्व आपल्याला मिळतं. पक्ष पद्धतीमध्ये भारतातील बहुपक्ष पद्धत आणि आघाडी शासन यामुळं देशातील विविध विचारधारांना आणि प्रादेशिक अस्मितांना सत्तेमध्ये वाटा हा भेटतो. पहा, प्रभावी लोकशाहीसाठी गरज मध्ये जागरूक नागरिक आणि जबाबदार राजकीय पक्ष यातील संवादामुळेच देशातील लोकशाही म्हणजे अधिक अशी प्रगल्भ झालेली आहे आणि बळकटही झालेली आपल्याला दिसून येते. तर याचा जर स्वाध्याय आपण डिस्कस केला तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना काय म्हणतात? सरकार, राजकीय पक्ष, सामाजिक गट की सामाजिक संस्था की गट. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॉट डॉट राज्यात आहे. ओडिसा, आसाम, जम्मू काश्मीर आणि बिहार. नंतर जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॉट डॉट राजकीय पक्षात झालं. शिवसेना, द्रविड मुन्नेत्र कळघम, बहुजन समाज पक्ष की भारतीय जनता पक्ष. नंतर चुकी बरोबर मध्ये जर पाहिलं तर राजकीय पक्ष शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून काम करतं हे विधान बरोबर आहे. तर ते का बरोबर आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. राजकीय पक्ष
या सामाजिक संघटनाच असतात. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते किंवा शिरोमणी अकाली दल हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. तर ह्याचं तुम्हाला चूक आहे की बरोबर आहे आणि ते का आहे ते तुम्हाला 2 वाक्यामध्ये किंवा 2 पॉइंटमध्ये उत्तर लिहिणं आवश्यक आहे पहा. तर संकल्पना स्पष्ट करामध्ये प्रादेशिकता आहे आणि राष्ट्रीय पक्ष आहे. थोडक्यात उत्तरेमध्ये राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा आणि भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले ते स्पष्ट करा. जर आता तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहत असताल किंवा रेकॉर्डिंग पाहत असताल, तुम्हाला जर माझ्याकडून लाईव्ह शिकायचं असेल, तर नक्कीच तुम्ही आमची बॅच मध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि असा सुपर एक रिझल्ट घेऊ शकता. 2 स्टुडंट जे आहेत आमचे 100% स्कोअर केलेले आहेत. 127 स्टुडंट 90+ आहेत. 85% आहेत जे 203 स्टुडंट आहेत आणि 31 विद्यार्थी त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर आहे आणि नक्कीच नेक्स्ट तुम्ही असू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉल करून काही बॅच रिलेटेड विचारायचं असेल, तर तुम्ही नक्कीच विचारा आणि नक्कीच ॲडमिशन घ्या. तर धन्यवाद. जे पण चॅनलला नवीन आहेत, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये भेटूया. धन्यवाद.